नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. मविप्र आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे श्रीमती निर्मला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शाळेतही याप्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य नाटिका यांच्या माध्यमातून मराठी भाषा किती थोर व गौरवास्पद आहे याची अनुभूती दिली. यावेळी प्री प्रायमरी यांच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी माननीय प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव मॅडम यांनी मराठी भाषा कशी महत्त्वाची आहे हे आपल्या शब्दातून समजावून सांगितले. या प्रसंगी साईशा गणेश खंदारे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. तसेच श्री अभिजित शिवले यांनी मराठी भाषेचा उगम व महत्त्व समजावले. यावेळी मराठी शिक्षकांना आठवले रुपाली देशमुख, गायत्री पवार, गायत्री हिरे, पायल शिंगवी यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी साईशा खंदारे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी मराठी अस्मितेच्या मानबिंदू असणाऱ्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करते व मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम मी सुरुवात करते. सर्वप्रथम आपल्या शाळेची इयत्ता नर्सरी ते 2रीचे विद्यार्थी ग्रंथदिंडीसाठी तयार होऊन आलेले आहेत, तर त्यांनी ग्रंथदिंडी साठी येऊन उभे राहावे. कारण असं की आपण सर्व मराठी भाषिक आहोत आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना आपण सर्व जाणतोच आणि आपल्याच भूमीत ज्यांनी जन्म घेतला जे की शिरोळे वणी या गावचे जे भूमिपुत्र आणि नाशिक जिल्ह्याचं भूषण असं त्यांना म्हणता येईल. कविवर्य कुसुमाग्रज जे आहे त्यांनी कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, कथाकार अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नटसम्राट ही गाजलेली त्यांची कादंबरी असेल किंवा कणा ही गाजलेली कविता असेल, या अशा अनेक साहित्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आपल्या सर्वांना बघायला मिळतं. साहित्य क्षेत्रामध्ये, मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे अफाट आहे आणि त्यामुळेच आजचा हा दिवस आपण त्यांच्या नावे साजरा करत असतो. त्यांची आज जयंती आहे. 21 जानेवारी 2013 रोजी शासनाने हा दिवस साजरा करावा अशी या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वेद पूर्वकालीन जी भाषा आहे मराठी भाषा ही कशी निर्माण झाली माहिती कोणाला नाही माहिती. तर मराठी भाषा ही संस्कृतमध्ये प्राकृत आणि प्राकृतमधला अपभ्रंश होऊन मराठी भाषेची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. साधारणपणे 2500 वर्षापूर्वी ही भाषा निर्माण झाली, म्हणजे 2500 वर्षापूर्वी या भाषेची निर्मिती झाली. अशी ही भाषा आपण बोलतो आणि खरोखर आपण आज बघितलं तर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण नेहमीच करत आलोय. सोबतच भाषेचं देखील अनुकरण व्हायला लागलेलं आहे. परंतु आपली जी मराठी भाषा आहे ती आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपल्या भविष्यातल्या पिढ्या असतील तर त्या पिढ्यांना ही भाषा अवगत व्हावी किंवा त्यांच्यापर्यंत ती सुखरूप पोचावी यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असूया आणि मराठी भाषा ही नेहमीच आपल्या हृदयामध्ये स्थिर करून ठेवूया. एवढंच बोलतो. धन्यवाद. मी कादंबरी अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. कादंबरी वाचण्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही तुमचे जग विस्तृत करू शकता आणि संभाव्य जीवन परिवर्तन करणाऱ्या कल्पनांशी, वर्णांशी संपर्क साधू शकता. द टेल्स ऑफ जेंजी ही पहिली इंग्लिश कादंबरी आहे जी 11व्या शतकात लिहिली होती आणि विवेका सिंधू ही पहिली मराठी कादंबरी आहे जी 12व्या शतकात लिहिली गेली होती. धन्यवाद. मित्रांनो, मी सणाबद्दल ऐकले आहे. मी मराठी महिन्यांमधील सणांची नावे सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात गुढीपाडवा या सणापासून होते. हा सण चैत्र महिन्यात येतो. चैत्र महिन्यात गुढीपाडवा, श्रीराम नवमी व हनुमान जयंती हे सण येतात. ज्येष्ठ या महिन्यामध्ये अक्षय तृतीया व बुद्ध पौर्णिमा हे सण येतात. ज्येष्ठ या महिन्यामध्ये वटपौर्णिमा व शिवराज्याभिषेक हे सण येतात. आषाढ या महिन्यामध्ये देवशनी एकादशी व गुरुपौर्णिमा हे सण येतात.
श्रावण या महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व किशोरी अमावस्या हे सण येतात. भाद्रपद या महिन्यामध्ये हरतालिका, गणेश चतुर्दशी व ऋषी पंचमी हे सण येतात. अश्विनी या महिन्यामध्ये दसरा, कोजागिरी पौर्णिमा व दिवाळी हे सण येतात. कार्तिक या महिन्यामध्ये भाऊबीज व तुळशी विवाह हे सण येतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती व पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती हे सण येतात. माघ या महिन्यामध्ये वसंत पंचमी, रथसप्तमी व हनुमान जयंती हे सण येतात. फाल्गुन या महिन्यामध्ये होळी, रंगपंचमी व शिवजयंती हे सण येतात. धन्यवाद. काही संस्कृत श्लोक. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेक्षणाक्षाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक भगवद्गीतेतला आहे. जेव्हा श्रीकृष्णांनी जयशंकराची तावडीतून बंदीराजांना मुक्त केले होते तेव्हा बंदीराजांनी जी कृष्णाची स्तुती केली होती ती स्तुती हा श्लोक दर्शवते. धन्यवाद. नमस्कार. मी 64 योग परिपालनानुसार 64 कला आहेत. पुराणकाळी 14 विद्या व 64 कला या अतिशय महत्त्वाच्या होत्या, जसे की नृत्य, गायन, नाटक आणि अनेक काही. मी अभंग आहे. सुंदर ज्ञान उभी विठेवरी करकटवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर तेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुभमने विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने. धन्यवाद. आणि आत्मचरित्र. आपल्या जीवनाविषयी अनुभवांचे व तत्वशास्त्रे स्वतः लेखकाने लेखन रूपी घडविले दर्शवणारे आत्मचरित्र. आत्मचरित्राचे प्रकार: पारंपरिक आत्मचरित्र आणि काल्पनिक आत्मचरित्र. धन्यवाद. पायी बाई सडा टाकते जात माझ्या दारावून सूर्यनारायणाची गवाट झाले सडा सारवण मी आता काढू रांगोळी पाहुणे हे नारद राजूचे गणपती मी रांगोळ काढते घाई घाई रामकृष्णा करे कोण सकाळी माझ्या घराजवळ मंदिर देव नांदतो त्यांच्या आरतीला नित्य ढोल चौघडा वाजवतो. धन्यवाद. एक संत आहे. आपल्या महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून बरेच संत लाभलेले आहेत. जसे की संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील एक संत होते. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर 250 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. ते एक संतकवी, पंथकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. संत मुक्ताबाई यांचा जन्म इसवी सन 1779 मध्ये मेहून येथे झाला. ते महाराष्ट्रातील एक संत व कवयित्री होत्या. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या भक्त बहीण म्हणून त्या सर्वांनाच परिचित आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध संत आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये मेहून येथे झाला. नमस्कार मित्रांनो, मी आज वेद बनलेला आहे. वेदाचे 4 प्रकार आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. सामवेदचा अर्थ म्हणजे साममध्ये गायन आणि वेद म्हणजे ज्ञान. यजुर्वेद हा मध्यम उपासना मकर वाणीचा 2 मंत्रांचा वेद आहे. अथर्ववेद हा वैदिक जीवनातील कार्यपद्धतीचा वेद आहे. धन्यवाद. भावना, कल्पना, विचार, अनुभव व ज्ञान अक्षरशब्द करून ज्याला ग्रथित केले आहे त्यास स्थूल मानणारे ग्रंथ असे संबोधलेले आहे. आधुनिक कल्पनेनुसार ग्रंथ म्हणजे कागदावर लिहिलेला किंवा मुद्रित केलेला व सुट्ट्या बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह होय. भारतातील काही सुप्रसिद्ध ग्रंथ महाभारत, भगवद्गीता, अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज मी वारकरी बनलेलो आहे. वारकरी म्हणजे सनातन धर्माचं वैदिक देणारे साक्षात
वारकऱ्याचे प्रमुख क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थक्षेत्र चंद्रभाग आहे. वारकरी कीर्तन भजन करतात आणि कीर्तनातून लोकांना प्रभावित करण्याचे काम करतात. थँक्यू. आपल्याला कादंबरी, सणव्रत, वैफल्य, संस्कृत श्लोक, अभंग, वेद, वारकरीबद्दल माहिती मिळते. आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान ठेवला. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.